नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. प्रजासत्ताक दिनाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण जगभरात लोकशाही प्रगल्भ देश म्हणून भारताची ओळख आहे. गेल्या 75 वर्षामध्ये अनेक बाबी आपल्याकडे घडल्या. आत्ता यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने मतदार नोंदणी अभियान जोरात सुरू आहे. आता ही एक निरंतर प्रक्रिया आपल्याकडे सुरू झाली आहे. म्हणजे केवळ निवडणुका आल्या म्हणजे मतदार नोंदणी असं नसून 18 वर्ष 21 वर्षाचा मतदार झाला, 18 वर्ष झालं की लगेच त्याला मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे महाविद्यालयामध्ये, मंगल कार्यालयामध्ये ठिकठिकाणी जाऊन या मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जातोय आणि ह्याला फार चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे गावाकडे त्यांचं एक मतदान असतं, ते जिथे राहतात तिथं मतदान असतं. त्यामुळं 2 ठिकाणी मतदारांची नावं असणं, मयत समजा व्यक्ती असेल तरी त्याचं नाव मतदार यादीतून न वगळणं, अशा अनेक गोष्टी याच्यापूर्वी घडत होत्या. याचाही रिव्ह्यू घेतला जातोय आणि जसं मतदार नोंदणी अभियान आहे तसं मतदान वगळणी अभियान पण सुरू झालं आहे. ह्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रामुख्याने महिलांची नोंदणी, महिलांचं मतदार यादीमध्ये नाव वाढावेत यासाठीचे प्रयत्न आहेत आणि हे प्रयत्न आणखीन पुढे राबवण्याची गरज आहे. दोन्हींच्याही नोंदी ह्या सारख्या असल्या पाहिजेत. म्हणजे 1000 मतदान समजा पुरुषांचं नोंदलं गेलं तर तेवढंच ते महिलांचंही नोंदलं गेलं पाहिजे. हा आकडा आत्ता कमी आहे, महिलांची नोंदणी कमी आहे. पण एवढ्यावरती हे नाही आहे. ह्याच्या पुढचा विषय असा आहे की मतदार नोंदणी झाली, मतदानाचं काय होतं आहे. म्हणजे बघा, शिकले सवरले की माणसं अनेक चांगल्या बाबी घडतील अशी एक अपेक्षा आहे. पण दुर्दैवानं शिकलेली मंडळी मतदान करण्याकडे त्यांचा अधिक कल असत नाही. अशिक्षित माणसं जी आहेत, कमी शिकलेली जी आहेत, ते मात्र मतदान करणं आपला हक्क आहे, तो कर्तव्य आहे, बजावलं पाहिजे या भावनेतून ते मतदान करतात. पण शिकलेली मंडळी मात्र त्या दिवशी सुट्टी घेत ते कुठेही फिरायला जातात. मतदानाकडे कानाडोळा केला जातो आणि प्रत्येक शहरातला हा अनुभव आहे. छोटा असू दे नाही तर मोठा असू दे, अशामध्ये जी एक वस्ती नवश्रीमंतांची आहे, शिकलेल्यांची आहे, उच्चभ्रूंची आहे, ही मंडळी मतदानाकडे म्हणावं तसं लक्ष देत नाहीत. मग माणसं शिकले म्हणजे ते सुशिक्षित झाले असं म्हणता येईल का? आता खरं म्हणजे त्याकडेही आता लक्ष देण्याची गरज आहे. या बाबतीतली जनजागृती, कारण मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जो मतदान करणार नाही त्याच्यावरती काही बंधनं घातली गेली पाहिजेत. आता यावरती आपल्याकडे विचार होतोय, पण तो लवकर कृतीत आला पाहिजे. जर तुम्ही मतदान करणार नसाल तर मग तुम्हाला हक्क, अधिकार या विषयावरती बोलण्याचा अधिकार राहणार नाही. या बाबी त्यात अनुस्थित करण्याची गरज आहे. पाहतो आपण, म्हणजे जी मंडळी मतदान करत नाहीत, अगदी कोणाच्या अडचणीला धावून जात नाहीत, ती मात्र सरकारने हे करायला पाहिजे, स्थानिक प्रशासनाने अमुक गोष्टी करायला पाहिजेत यासाठी बोलायला तेच पुढे जातात. म्हणजे आता काय आहे, पुन्हा मतदान करून उपयोग काय? कोणीतरी येतो आणि मग आमचं कुठं भलं होतं. मग गोरगरिबांसाठीच शासनाच्या योजना आहेत, त्यांनाच अनुदान दिलं जातं, म्हणजे आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, अशा पद्धतीची भाषा ते करतात. पण त्यासाठी तुम्ही पहिले तुमची कर्तव्य बजावा. तुम्हाला जे जबाबदारी एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य जे आहे ते करा आणि मग सरकारने काय करायला पाहिजे या बाबतीत बोललं गेलं पाहिजे. दुर्दैवानं स्वतःचे फक्त अधिकार सगळ्यांना पाहिजेत आणि आपली जबाबदारी, आपली कर्तव्य याविषयी कोणी बोलत नाही आहेत. आणि ही मोठी खंत आहे.
आता या बाबतीत देखील पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण काय की तुम्ही कोणाला मतदान करता, आता इतके पर्याय ठेवलेत, नोटाचा पर्याय दिलेला आहे तो वापरा, पण मतदानाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण मात्र अगदी 95% पेक्षा देखील वर जायला पाहिजे. हे जर घडलं तर मग सगळ्यांच्या मताचं सरकार तिकडे आलं. नाही तर आपल्याला माहिती आहे काश्मीरमध्ये ज्या निवडणुका घेतल्या गेल्या होत्या 15%, 16% असं मतदान झालं आणि त्या मतदानावरती तिथलं सरकार अस्तित्वात आलं. मग ते लोकशाहीतलं सरकार आता किती आकडेवारी म्हणजे बहुमताचं सरकार असं म्हणता येईल का? आणि अगोदरच या सगळ्या प्रक्रियेत अगदी प्रत्येक निवडणुकीत मतदान व्हायला हवं यासाठीची जागृती हाती घेण्याची गरज आहे. आणि यात सर्वांनी जर पुढाकार घेतला तर नक्की बदल घडू शकतो. जगात अनेक देशांमध्ये असे बदल घडलेले आहेत. आणि आपण आता जो आपला टप्पा आता झालं की आता म्हणजे 2047ला 100 वर्ष होतील स्वातंत्र्याला. त्यामुळे हे जे बदल आहेत, आता अमृत महोत्सव वर्ष स्वातंत्र्याचं झालं आहे, प्रजासत्ताक दिनाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळे आपण एका अर्थाने पोक्त झालोत देश म्हणून. आणि या बाबतीतली ही प्रगल्भता मतदानाच्या विषयातली येण्यासाठी विषय कठीण आहे, त्रासदायक आहे, मेहनत घ्यावी लागेल. पण सर्वांनी मिळून या विषयामध्ये जर काम हाती घेतलं तर त्याचे नक्कीच चांगले परिणाम होतील. तुम्ही शासनाने आमच्यासाठी काय केलं हे म्हणताना आपण काय करतो आहोत, आपली जबाबदारी याचं भान जर नागरिकांना आलं, नागरिकांची हक्क आणि कर्तव्य हे पूर्वी नागरिकशास्त्रात जे शिकवलं जातं ना शाळेत, पुन्हा ह्या विषयावरती कधीच काही बोलणं होत नाही, आपल्या कुटुंबात चर्चा होत नसते. आणि म्हणून हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर घेण्याची खरी गरज आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.